नमस्कार मित्रांनो, रणदेव भाई या शेळीपालन फार्मवरून 4 पायलरू पाठी चाललेले आहे मित्रांनो। आता या कच्च्या पक्क्या म्हणून दिलेले आहे, म्हणजे खाट्या पाठी म्हणून दिलेले आहे। पाठी पाहू शकता तुम्ही, एकदम जंड मापाच्या पाठी आहे। 14 15 महिन्याची पाठी, एकदम कंबर मापाची हाईट आहे त्यांना। पाठींचं उंच पूर्ण माप बघू शकता तुम्ही। शेळ्याची त्या दुसऱ्या दादा आलेले होते। नमस्कार 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 बाबा। नमस्कार नमस्कार। कोणत्या गावावरून आले? जळगाव जळगाववरून मित्रांनो आलेले, तालुका वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। बघू शकता तुम्ही पाठी आहेत बाबा। पाठी पाटल्या पाटले किती पाठीतून निवडून घेतल्या? त्या 10 पाठीतून। बर, काय रेटनं घेतल्या आता या? 15 ना। 15,000 रुपये प्रति नागानं मित्रांनो या पाठी दिलेल्या आहे। नाही तर म्हणशान 15,000 4 पाठी। बघू शकता 60,000 रुपयामध्ये पूर्ण हा 4 पाठींचा व्यवहार आहे। पाठी बी तुम्ही बघून घ्या, एकदम जंड आणि मापाला जवळपास किलोवर जर म्हटलं तर 40-45 किलोच्या आसपास वजन आहे एका पाठीचं। आणि जबरदस्त उंच पूर्ण, तुम्हाला कुठंच फासुळी दिसणार नाही। मालक, पाठी पाटल्या? एकच नंबर। पहिले बी तुम्ही दोनदा येऊन गेले पण पाटल्या नाही, आज पाटल्या मित्रांनो। ते बी शेळ्यातलेच। घरी किती शेळ्या आता? 10 बंदिस्त होत्या का या शेळ्या? अजून ट्राय करून पोहा। बर बर बर, बाबांना करेल पहिले बंदिस्त। बाबा बंदिस्त होत्या ना? वाद्या नवीन लोक येतात ते म्हणते बंदिस्त होती का आम्हाला घरी सांभाळायच्या? नाही वाद्या ना। होत्या का? मग काय काळजी घ्यावं लागती? खाद्य घातलं म्हणजे होतच ना। हा ना, मग भारी राहत्या का बंदिस्त मध्ये? हा, चांगल्या राहत। म्हणजे कसं लोकायला आता हिंडणं फिरणं होत नाही, ते म्हणते आम्ही घरी पाळू। 4 महिने त्यांना बंदिस्तच ठेवा लागत त्या पानकळ्याच्या। हा ना हा बघू शकता मित्रांनो। आता हे जिंदगी गेली शेळ्या मेंढ्या मध्ये। बिनधास्त बंदिस्त करा तुम्ही, काय अडचण नाही। फिरस्ती बंदिस्त दोन्ही राहणार चालती शेळी। धन्यवाद धन्यवाद बाबा। धन्यवाद।